तर प्राजक्ता माळी यांच्याकडून तक्रार करण्यात आलेली आहे, थेट आयोगात ही तक्रार करण्यात आलेली आहे। धस यांच्या एका वक्तव्यावरून हे सगळं घडलेलं आहे। काय नेमकं त्यानंतरच्या प्रतिक्रिया आहेत, काय तक्रार आहे प्राजक्ता माळींची, पाहूया। सुरेश धस यांचा निषेध, त्यांनी माफी मागावी, उद्या मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार। सुरेश धस यांच्यावर बोलताना प्राजक्ता माळी भाऊक, राजकारणात कलाकारांना का खेचता, असाही सवाल। त्यांना मी विनंती करते की त्यांनी तितक्याच विनम्रतेने माझी जाहीर माफी मागावी। मी माफी मागणार नाही, काहीही असंवैधानिक बोललो नाही। त्यांनी माझा निषेध केला असेल तर निषेध म्हणून आजपासून हास्य जत्रा पाहणं बंद, सुरेश धस यांची प्रतिक्रिया। मी माफी काही मागणार नाही आणि हा विषय कृपया इलेक्ट्रॉनिक मीडियाला हात जोडून पाया पडून विनंती, या खून प्रकरणावरून तुम्ही कोणीकडे बी डायव्हर्ट हिरोईनकडे ढकलू नका। अशी चिखलफेक होऊ नये। एका सांस्कृतिक कार्यक्रमात मुंडे आणि माझी भेट झाली होती, मी फक्त धन्यवाद म्हटलं होतं। प्राजक्ता माळी यांचं वक्तव्य, स्वतःचा टीआरपी वाढवण्यासाठी त्यांनी टिप्पणी केल्याची ही प्रतिक्रिया। प्राजक्ता माळी यांनी माझं विधान परत एकदा ऐकावं, कोणाचाही अपमान होईल असं काहीही बोललो नाही। प्राजक्ता माळींना प्राजक्ता ताई म्हणालोय, सुरेश धस यांचं स्पष्टीकरण। तुमच्या वैयक्तिक राजकारणासाठी फिल्म क्षेत्रातील महिलांच्या नावाचा गैरवापर करणं बंद करावं, धस यांनी कुत्सितपणे टिप्पणी केली। हे वागणं महाराष्ट्रातील राजकारण्यांना शोभत नाही, प्राजक्ता माळी यांची आक्रमक प्रतिक्रिया। गलिच्छ राजकारणात कला क्षेत्रातील माता भगिनींना ओढू नका, मनसेचे नेते अमेय खोपकर हे भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यावर संतापले। हलकी प्रसिद्धी मिळवण्याचे प्रकार त्वरित थांबलेच पाहिजे, संतप्त प्रतिक्रिया। सुरेश धस यांनी केलेलं वक्तव्य चुकीचं असून हा कलावंत जगाचा अपमान आहे। गुणरत्न सदावर्ते यांची प्रतिक्रिया, अश्लील भावनेप्रमाणे त्यांचं वर्तन आहे, सभापतींनी याची दखल घेण्याची केली मागणी। या प्रकारचा अपमानित केलेले कलावंत जगताला त्या बाबतीमध्ये कारवाई व्हावी आणि धस याचं जे याला बडतर्फ करण्यात यावं, अशा धसला आमदार राहण्याचा अधिकार नाही, असं माझं पहिलं मत आहे। बीडमधील घटनेचा आणि अभिनेत्रींचा काय संबंध, रुपाली ठोंबरे पाटील यांचा सवाल। राजकीय पोळ्या भाजण्यासाठी संबंध नसलेल्या लोकांची नावं घेतली जात आहेत, दिली प्रतिक्रिया। करुणा मुंडेंना मी कायदेशीर नोटीस पाठवल्याची प्राजक्ता माळी यांची माहिती, त्यानंतर त्यांनी काहीही वक्तव्य केलं नसल्याची ही प्रतिक्रिया। मी ऑलरेडी त्यांना देखील नोटीस पाठवली आहे, करुणाताईंना तेव्हाच पाठवली आणि त्यानंतर त्यांनी काही वक्तव्य केलं नाही, त्या शांत बसल्या, त्यामुळे मी पुढे काही त्यांच्यावर कारवाई केली नाही।